सन्मान्य मंत्री महोदयांनी या ठिकाणी हे बिल आणलेलं आहे. आम्हाला वाटत होतं की बिल लक्षवेधीनंतर घ्यावं, परंतु त्यांचा आग्रह होता की आत्ताच घ्यावं. परंतु माझं त्यातली काही मतं आहेत की आता हे बिल म्हणजे आता GST बदल सभापती महोदय असं वातावरण राज्यामध्ये देशामध्ये आहे की ते चायना वॉल आहे आणि त्या GST भवनात आत कोणी जायचंच नाही सामान्य माणसांनी. अशी एक अवस्था या GSTची झालेली आहे. त्याच्यावर कुठं चर्चा होत नाही. त्याच्यावर आता प्रसाद लाड बोलले, प्रवीणजी बोलले, GST म्हणलं की एक वेगळं काहीतरी आहे आणि त्याच्याने आमचा काही संबंधच नाही असं आहे. परंतु ते GST घ्यायचं ते घेतात. आता हे तुम्ही बिल आणले, केंद्रानं सांगितलं कॉपी आणि पेस्ट तुम्ही करायला लागले. तुम्ही महाराष्ट्रानं काय अभ्यास केला का, ह्याचा इम्पॅक्ट काय पडला आहे? इन्व्हर्टेड तुम्ही जर टॅक्सची चर्चा यामध्ये करताय, परंतु आत्ता पेंडिंग काही केसेस तुमच्याकडे आहेत का? 90% तुम्हाला रिफंड या ठिकाणी द्यावा लागणार आहे. कॅश फ्लोवर तुमच्या इम्पॅक्ट या राज्याच्या होणार आहे. तुमच्या कॅश फ्लोवर त्याचा किती इम्पॅक्ट होणार आहे त्याची आता तुम्ही सप्लिमेंटरीमध्ये तरतूद केलेली आहे का? ती आकडेवारी काय तुम्ही सांगणार नाही. तुम्ही म्हणणार डिसेंबरला आम्ही ते करू. परंतु हा फायदा हा बारक्या ग्राहकाला या ठिकाणी होणार नाही. मोठ्या एक्सपोर्टर लोकांनाच, ॲग्रिगेटरनाच ह्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. लहान लोकांना होणार नाही. कारण की मुळात GSTमध्ये स्टाफच नाही, मॅनपॉवर तुमचा कमी आहे. तुमचं IT इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चुकीचं आहे की कुठलीही गोष्ट गेली तर ते त्या ठिकाणी दुरुस्त होऊन येणे अवघड होतं आहे. एवढा त्रास सामान्य माणसांना आत्ता देखील या ठिकाणी. आता तुम्ही यात दुसरा मुद्दा क्रेडिट नोट्सचा काढला आहे. क्रेडिट नोट्सवर आता खोट्या क्रेडिट नोट्सवर त्याच्यासाठी तुम्ही बॅकएंडमध्ये काय करणार आहे का त्याचा उल्लेख कुठेही या ठिकाणी नाही आहे. त्यात क्रेडिट नोट्सचा विषय आहे म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. मी मगाशी म्हणलं तसं स्टेटवर ह्याचा फायनान्शियल इम्पॅक्ट काय होणार आहे त्याचा काय विषय आपण या ठिकाणी सांगत नाही आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ह्याचा नेमका फायदा काय होणार आहे. फक्त आता फक्त किरकोळ बदल आहे, कॉपी पेस्ट करायचं आणि केंद्र सांगते म्हणून तुम्ही स्वतःचा अभ्यास करा ना. राज्य म्हणून हे आम्हाला किती पेंडिंग बिल आहेत की ह्याच्यामुळे ह्याचा फायदा होणार आहे. आत्तापर्यंतची GSTकडे या सगळ्या लोकांची पेंडिंग बिल आहेत का की तुम्हाला अर्जन्सीमध्ये हा ॲक्ट या ठिकाणी तरतूद करायला आहे का स्पेसिफिक काही लोकांना फायदा घेण्यासाठी या ठिकाणी आहे? ह्याचंही उत्तर या ठिकाणी मिळालं पाहिजे. स्पेसिफिक काही लोकांना बोटावर मोजणे इतक्या लोकांना फायदा व्हावा म्हणून हा कायदा या ठिकाणी येतोय का सभापती महोदय? त्याचा लार्जर इंटरेस्ट पाहिजे. ज्यावेळी विधिमंडळात कायदे होतात त्यावेळी राज्यातल्या किती टक्के लोकांना त्याचा फायदा होतो विधिमंडळात हा महत्त्वाचा. 5 आणि 10 लोकांसाठी दरेकर साहेब आम्ही कायदा करायला लागलो तर मग त्याची कायद्याची गरज नाही. मग 10 लोकांसाठीच राज्य चालवायचं का असा प्रश्न निर्माण. आणि म्हणून नेमका लहान उद्योजकाला, लहान लोकांना नेमका यातून काय फायदा आणि काय निष्पन्न होणार आहे. नाहीतर ही बिल मागं ठेवा, उद्या विस्तारानं याच्यावर आम्ही बोलतो. तुम्ही आत्ता ताबडतोब सांगितलं घ्यायचं आहे. दानवे साहेबांनी होय म्हणलं, भाई जगताप होय म्हटल्यामुळे मी म्हणलं ठीक आहे घेऊन टाकू लगेच. नाही म्हणलो नाही, दाखवा उद्या चर्चा करू ह्याच्यावर. किमान दीड तास मला बोलता येईल, किमान तासभर बोलता येईल. प्रवीण दरेकर यांनी थोडं बोललेलं आहे, परंतु किमान हे कुणाच्या तरी ठराविक डोक्यात ठेवून हा या ठिकाणी कॉपी पेस्ट, केंद्राचा कॉपी पेस्ट फक्त करायचा. स्वतःचं डोकं राज्याचं वापरायचं नाही, राज्याचं हित काय बघायचं नाही, आपल्या कॅश फ्लोवर काय परिणाम होणार आहे त्याचा विचार या ठिकाणी केलेला नाही. सविस्तर उत्तर या ठिकाणी मिळावं अशी आमची अपेक्षा असणार आहे.